स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती महायुतीमध्ये धुसफूस चालू असलेली पाहायला मिळते। अर्थात राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये ही स्थिती आहे। माझ्यासोबत महायुतीतले प्रमुख नेते उदय सामंत आहेत। सर, जर आपण जिल्हा पातळीवरती गेलो तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये बहुतांश जिल्हे ज्यात आम्ही म्हणजे एकंदरीत यादी बघितली, नाशिक असेल, ठाणे असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकणातलं किंवा रायगडमध्ये देखील अशी धुसफूस पाहायला मिळते की नेते स्वबळाचा नारा देत आहेत, स्थानिक नेते असतील। एकंदरीत त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं असणार आहे? याबाबत माझं म्हणणं स्पष्ट आहे। जी भूमिका शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी रत्नागिरीच्या बूथ प्रमुखांच्या मेळाव्यामध्ये घेतली तीच आमची भूमिका आहे। महायुती करून लढायचं आहे, महायुती करून महायुतीचाच भगवा फडकवायचा आहे। परंतु आमच्या जिल्ह्यांमध्ये काय चाललं आहे की जे तालुका स्तरावरचे, जिल्हा स्तरावरचे काही नेते मंडळी आहेत ते नाहक मित्रपक्षाला तोडून बोलणं, मित्रपक्षावर टीका करणं, मित्रपक्षाला अंगावर घेणं, हे सगळं जे चालू आहे त्याच्यामुळं मला नाईलाजानं सांगावं लागलं की खरोखरच काही लोकांना जर निवडणुकीची खुमखुमी असेल तर आम्ही देखील धनुष्यबाण चालून दाखवू, परंतु याचा अर्थ महायुती करायची नाही अशातला भाग नाही, महायुतीच करायची आहे। परंतु रत्नागिरी सिंधुदुर्गाचा जर आपण विचार केला तर सिंधुदुर्गामध्ये नक्की काय घडते ते बघू, कारण सिंधुदुर्गाच्या युतीवर देखील रत्नागिरीची युती ही अवलंबून आहे। सिंधुदुर्गामध्ये कशा पद्धतीनं सीट वाटप होणार आहे, सिंधुदुर्गामध्ये शिवसेनेला कशा पद्धतीनं विश्वासात घेतलं जाणार आहे, कारण तिथे आमचे 2 आमदार आहेत, इकडे तर आमचे 3 आमदार आहेत। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही पुढे जाणार आहोत। जिल्हा परिषदेमध्ये 39 जागा ह्या शिवसेनेच्या होत्या, बाकी NCPच्या होत्या। त्याच्यामुळे BJPला NCPला बरोबर घेऊनच आम्हाला पुढे जायचं आहे। परंतु माझी देवेंद्रजींना देखील विनंती राहणार आहे, मी भेटून सांगणार आहे, अजितदादांना देखील सांगणार आहे की जर आपल्याला महायुतीनं जर पुढे जायचं असेल तर स्थानिक पातळीवरच्या लोकांना भविष्याच्या खासदारकीला आणि लोकसभेला कटुता कधी येणार नाही यासारखी दक्षता घ्यायला सांगणं गरजेचं आहे, हे मी त्यांना भेट घेऊन सांगणार आहे। सर, ठाण्याचं जर आपण एक उदाहरण घेतलं गेलं म्हणजे कारण की एकनाथ शिंदे साहेबांचा तो भाग आहे, गड त्यांचा मानला जातो आणि तिथं देखील अगदी नरेश म्हस्के असल्याने काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की आम्ही देखील लढू स्वबळावरती। तिकडे संजय केळकर आहे, ते देखील बऱ्याच वेळेला अशी विधानं करतात की स्वबळावरती लढू। ह्याच्यातून तोडगा कसा काढणार आहे? म्हणजे काही वेळेला हे टोकाला वाद जाताना दिसतात। याच्यावर तोडगा काढणाऱ्या 3 व्यक्ती आहेत। शिवसेनेमधनं आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब, BJPमधनं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि तिसरे अजितदादा। त्याच्यामुळे मी माझंच उदाहरण देतो, मी बाकीच्यांचं कोणाचं बोलत नाही, मी माझंच उदाहरण देतो। आज मी तुम्हाला काही असं मोठमोठ्या गोष्टी सांगितल्या, ऐसा आहे वैसा आहे, आमची ताकीद एवढी आहे, मी असं करणार तसं करणार, स्वबळावर लढणार, ह्याला आता तसं तुम्हीच बघितलं असेल इथले काही लोक इकडे घुसू देणार नाही, तिकडे फिरू देणार नाही, हे मी बोलू शकतो, पण हे 3 नेत्यांना मान्य असलं पाहिजे ना। त्याच्यामुळे 3 नेते जे ठरवतील तेच या महाराष्ट्रामध्ये होणार आहे। मी असेन, तिकडे पण संजयजी केळकरांचं नाव घेतलं, अजून नरेशजींचं नाव घेतलं, इकडे अजून कोणाचं नाव, शेवटी आम्ही आमच्या भावना मांडल्या आहेत। शेवटी निर्णय घेण्याचे अधिकार हे 3 नेत्यांना आहेत आणि 3 नेते महाराष्ट्राच्या जनतेचा आणि महायुतीमधल्या कार्यकर्त्यांचा विचार करून, कारण आता त्यांच्या निवडणुका आहेत, आमच्या निवडणुका आम्ही एकत्र लढलो, आता त्यांच्या निवडणुका लढत असताना आम्ही जर स्वबळाचा नारा दिला तर हे कितपत कार्यकर्त्यांना पचणार आहे याचा देखील अभ्यास करावा लागेल। कारण ज्यावेळी आमची निवडणूक असते तेव्हा आम्ही कार्यकर्त्यांना सांगतो नाही ना, हा पक्ष चांगला आहे, तो पक्ष चांगला आहे, आपल्याला सगळ्यांना लढलं पाहिजे, महाराष्ट्रामध्ये सरकार आणलं पाहिजे। आता त्यांची जेव्हा निवडणूक आहे तेव्हा आम्ही काय सांगणार की नाही, आम्हाला स्वबळावर लढायचं आहे। त्याच्यामुळं आमचे कार्यकर्ते ज्यांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे ते देखील जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभागृहामध्ये जावे असा 3 नेत्यांचा प्रयत्न राहील आणि याच्यातनंच महायुतीची जी विधानसभेमध्ये लाट होती ती कायम राहील आणि भगवा फडकेल। एक गोष्ट कॉमन आहे, म्हणजे किती जरी आपण म्हटलं तरी वाद हे आहे स्थानिक पातळीवर। प्रत्येक पक्ष, प्रत्येक नेता आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय। इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की माझ्या माहितीनुसार साधारण 6-7 वर्षानंतर आता निवडणुका होत्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यामध्ये एवढ्या मोठ्या उलथापालथी झाल्या, त्यानंतर या निवडणुका पहिल्यांदा होत आहेत। आणि विशेष बाब म्हणजे कोकणाच्या दृष्टीनं बोलायचं गेलं तर भाजपनं कोकणावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे सध्या, पक्षवाढीसाठी, सदस्यवाढीसाठी असतील किंवा सो त्या अनुषंगानं भविष्यातली ही नांदी आत्तापासून सुरू झाली आहे का, म्हणजे वर्चस्ववादाची? नाही, मला असं वाटत नाही, कारण शेवटी प्रत्येकाला पक्ष वाढायचा अधिकार आहे। आता माझ्या मतदारसंघातली जर आपण सभासद नोंदणी बघितली तर ते आश्चर्यकारक आहे। माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या विभाग प्रमुखांनी घराघरामध्ये जाऊन केलेली नोंदणी ही 1 लाखाच्या वर आहे, परंतु 1 लाखाच्या वर माझी सभासद नोंदणी आहे म्हणून मी असं राहायचं का की मी सांगेन ते असं नाही। शेवटी जनतेला आणि मतदारांना गृहीत धरून उपयोगाचं नाही, सोशल मीडियावर आपलं स्वतःचं मत बनवून देखील उपयोगाचं नाही। आणि मगाशी आपण जे म्हटलं की युतीमध्ये तणाव आहे,
आता तुम्हाला अनेक उदाहरणं आहेत, ज्यांनी 20-20 वर्ष एकमेकाची तोंड बघितली नव्हती, ते आता गळ्यात गळे घालून युतीच्या भाषा करतात. तर आमचं असं काहीच झालेलं नाही. त्याच्यामुळं मला असं वाटतं की युतीच्या बाबतीमधले निर्णय तिन्ही नेते अतिशय सकारात्मकदृष्ट्या घेतील आणि मी देखील समन्वय समितीचा सदस्य आहे. आम्ही अनेक गोष्टी समन्वय समितीमध्ये करत असतो. सर, तुम्ही आता एक उल्लेख केलात की 20 वर्षापूर्वी जे विरोध होते आता एकत्र गळे घालतात, पण हे दोन्ही बंधू एकत्र जर आले तर स्थानिक स्वराज्य संस्था किंवा मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका इथं एकंदरीत महायुतीला फटका बसू शकतो की नाही, म्हणजे त्याची देखील तयारी त्यांनी, म्हणजे जोरदार सध्या ठाकरे बंधू आपली ताकद दाखवत आहेत. आज 21 ऑक्टोबर आहे, 9:15 वाजलेले आहेत. मी तुम्हाला आज लिहून देतो, प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर महायुतीचाच भगवा फडकणार आहे. कोणीही किती एकत्र आले तरी जनतेला माहिती आहे काय करायचं आहे, मतदारांना काय करायचं ते माहिती आहे. त्याच्यामुळं कोण कोणाबरोबर जातं आहे याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेचा कौल काय हे आपलं रिझल्टनंतर कळेल. मी आज तुम्हाला लिहून देतो 21 ऑक्टोबरला की सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचाच भगवा फडकणार आहे. सर, एक शेवटचा प्रश्न. तुम्ही आता सांगितलं महायुतीचा भगवा फडकणार आहे, पण साधारणपणे जी धुसफूस सत्ताधारी पक्षांमध्ये दिसते त्या पार्श्वभूमीवरती काही फॉर्म्युला हा ठरलेला आहे किंवा ठरणार आहे का? अगदी निवडणुका तोंडावर, दिवाळी झाली कोणत्याही क्षणी निवडणुका लागतील. आमचा सगळा फॉर्म्युला ठरलेला आहे, पण तो रणनीती असते, गोपनीय असतो, 3च नेत्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे आमचा फॉर्म्युला ठरलेला आहे. आमचा फॉर्म्युला जसा विधानसभेला सक्सेस झाला, यशस्वी झाला, त्याच्यापेक्षा किंबहुना दुपटीनं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यशस्वी होईल. निर्णय तिन्ही नेत्यांकडेच असणार. हा, तिन्ही शेवटी ते पक्षाचे नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो. त्यामुळे आमच्या तिघांचा जो फॉर्म्युला आहे तो त्या तिघांनी ठरवलेला आहे. आणि मी काय सांगितलं की विधानसभेला जे झालं त्याच्या दुप्पट प्रतिसाद स्थानिक स्वराज्य संस्थेला हा महायुतीला मिळणार आहे. तर एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये महायुती जिंकणार असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. आणि मुख्य बाब हीच आहे की स्थानिक पातळीवरती जरी काही हेवेदावे असतील तर त्याचा निर्णय घेण्यासाठी आमचे तिन्ही नेते सक्षम असल्याचं देखील सामंत यांनी म्हटलं आहे. कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. सर, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.